आबा, काल तू त्या शाळेतला मामांचा किस्सा सांगितलास, पण मामांच्या घरच्यांनी त्यांना संसारात अडकवण्याचा प्रयत्न नाही का केला? त्यांचं लग्न तीन झालंच असेल की मग. अरे घरच्यांनी तर खूप प्रयत्न केला. आई वडिलांना वाटलं मुलाचं लग्न लावून दिल्यानंतर तरी निदान संसारात रमेल. स्थळ पण बघितलं आणि लग्न पण ठरलं. मग आबा, मामा तयार झालं काय? मग त्यांनी लग्न केलं काय? नाही रे सोन्या, ज्याच्या मनात अखंड जगाची चिंता होती तो अशा एका छोट्या संसारात कसं काय अडकल. मामाने सरळ स्पष्टच सांगितलं की माझा मार्गच वेगळा आहे. त्यांनी अंगावरची सगळी उंची कपडे काढून टाकली आणि आपली साधी ही घोंगडी घेतलीत. बापरे, त्यांनी इतक्या लहान वयात घरादाराचा त्याग केला. मग मामा गेलो कुठं? अरे ह्योच तो खरा प्रवास आहे मामांचा. त्यांनी घराचा उंबरठा ओलांडला तो फक्त समाजाच्या कल्याणासाठी. भल्याचं भलं आणि बुऱ्याचं ऋतं हे ब्रीदवाक्य घेऊनच ते बाहेर पडले आणि तिथूनच बाळूमामांचा उदय झाला. तर मंडळी, एका तरुणाने स्वतःच्या सुखाचा त्याग करून उभ्या जगाची सेवा निवडली. पण या प्रवासात मामांना मार्ग दाखवणारा गुरु कोण होता? अरे ती गुरु शिष्याची भेट तर खूपच खास आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मामांना गुरुमंत्र कुठे आणि कसा मिळाला. तर मंडळी, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चा